नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली एक्सपोला गेलेले आहेत. तिथं प्रियाही एक्सपोला आलेली आहे कारण महिपतने तिला कॉल करून बोलवलेलं आहे. प्रियानं जे कांड केलेलं आहे त्यासाठीच महिपतने तिला बोलावून घेतलेलं असतं आणि आता तिथं प्रियाला प्रताप रंगेहात पकडणार आहे, तेही साक्षीसोबत. म्हणजे साक्षी आणि प्रियाची मैत्री ही सर्वांच्या समोर येणार आहे आणि प्रियाची वाट लागणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अर्जुनच्या हाती आता पुरावे लागलेले आहेत आणि आता ह्या शेवटच्या 30 दिवसांमध्ये केसचा निकाल लागणार आहे आणि सगळं सत्य सर्वांच्या समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे अर्जुन आणि सायली तिथे आलेले असतात आणि सायली मात्र इकडे खूप चिडलेली असते कारण अर्जुन सांगत असतो की त्या मुलीची नेकलाईन बघा कशी डीप आहे, त्या मुलीची बघा बरं कशी गळ्याबरोबर आहे, असं सगळं तो सांगत असतो आणि सायलीला मात्र खूप राग आलेला असतो. सायलीचं असं म्हणणं असतं की हे सगळं जे काही आहे ना हे तुम्ही मुद्दाम करत आहात. प्रिया तिथं आलेली असते, अश्विन आणि प्रिया तिथं आलेले असतात. प्रिया खोकला येण्याचं नाटक करते कारण प्रियाला असं वाटत आहे की आता इथून आपल्याला गेलं पाहिजे कारण महिपत खूप रागाने तिच्याकडे पाहत असतो. मग प्रिया म्हणते की अश्विन तिथे कॅफेटेरिया आहे, मी तिथे जाऊन पाणी पिऊन येते. प्रिया पाणी प्यायला गेलेली असते. महिपत तिथे येतो आणि जबरदस्ती तिला तो पाण्याचा ग्लास तिच्या नरड्यात ओतू लागतो. प्रिया मात्र जाम घाबरलेली असते कारण महिपतला रागच तेवढा आलेला असतो आणि महिपत भयानक चिडलेला असतो. महिपतला ही गोष्ट सहनच झालेली नसते की प्रिया ज्या पद्धतीनं बोलत आहे, ज्या पद्धतीनं वागत आहे, कारण तिने खोटं बोललेले आहे हे महिपतच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र प्रिया मात्र महिपतकडेच पाहत असते. ती म्हणत असते की अहो मी केला होता प्रयत्न, पण महिपतला प्रयत्न नको तर रिझल्ट हवा असतो हे महिपतने याआधीही तिला सांगितलेलं आहे. इकडे प्रियाची मात्र जाम वाट लागलेली असते आणि तेवढ्यात ती स्वतःशीच बोलत असते आणि तिथे अश्विन येतो. प्रिया म्हणत असते की माझं चुकलेलं आहे, मला नाही माहिती हे सगळं काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर प्रिया म्हणत असते की मला माहेर आणि सासर दोन्ही जबाबदाऱ्या, कारण अश्विन तिथं आलेला असतो आणि अश्विन आल्यानंतर मग काय आता प्रियाची वाट लागणार असते. तेव्हा मात्र अश्विन तिला म्हणतो काय होतंय नक्की. मग प्रिया आता पुन्हा खोटं बोलायला सुरुवात करते. प्रिया खोटं बोलत आहे ही गोष्ट अश्विनच्या लक्षात आलेली असते, पण तो दुर्लक्ष करतो, त्याला एवढं काही त्याचं वाटत नाही. त्यानंतर इकडे प्रिया जी आहे ती म्हणत असते की काय नाही रे अश्विन, म्हणजे मला कळत नाही आहे की मी दोन्ही कसं मॅनेज करणार. काल माझ्या आईसाठी मी रात्रभर जागी होते, तिच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होते आणि आत्ता सकाळी इकडे माझं सासर आहे म्हणून मला इकडेही यावं लागत आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र प्रिया जी आहे ती नाटकं करत असते आणि इकडे अश्विनला घोळात घेत असते. अश्विन म्हणत असतो की ठीक आहे तन्वी, नको काळजी करू, एवढी होईल सगळं व्यवस्थित, असं म्हणत तिला समजून सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे प्रिया मात्र बोलत असते. त्याचवेळी प्रियाच्या लक्षात आलेलं असतं की आपण चुकलेलो आहोत आणि आता माती तर तेवढी खाल्लेलीच आहे. त्यानंतर पुढे काय, प्रियाला मात्र आता काही करून महिपत सोडणार नसतो. इकडे जे आहे ती म्हणजे अर्जुन आणि सायली. आता सायली आहे ती खूप रुसलेली असते कारण अर्जुन ज्या नेकलाईन पाहत असतो त्यामुळं सायलीला खरं तर खूप राग आलेला असतो. ती म्हणत असते बघत बसा ना दुसऱ्यांच्या नेकलाईन, नक्की किती डीप आहे, काय झालंय कळेल तुमच्या, असं म्हणत ती बोलत असते. आणि इकडे सायली मात्र अर्जुनला बोलल्यानंतर अर्जुन म्हणत असतो एवढं पण क्यूट नका दिसू मिसेस सायली, म्हणजे तुमच्या नवऱ्याला हे होईल, एवढं क्यूट नका दिसू, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सायली रुसलेली असते. सायलीला अर्जुन म्हणत असतो तुम्ही रुसलात ना की जास्त क्यूट दिसता, एवढं लक्षात ठेवा, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे सायली खूप चिडलेली असते. सायली म्हणत असते कशाला माझ्याजवळ येत आहे, बघा ना. अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे ना मिसेस सायली, मी का नेकलाईन बघत होतो, आपल्या डोक्यात फक्त साक्षीचाच विषय चालू आहे ना, त्या संदर्भातच माझं बोलणं चाललेलं होतं, मग तुम्ही असं का करताय सांगा बरं. आणि लाडी करत अर्जुन तिच्याशी बोलत असतो, तिला समजवत असतो. परंतु इकडे सायली मात्र खूपच चिडत असते. सायली चिडलेली पाहून अर्जुन पुन्हा तिला आणखी चिडवायचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया आता बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर तिथे साक्षी उभी असते आणि साक्षीला ती बोलण्याचा प्रयत्न करत असते. प्रिया साक्षीकडे बोलायला जात असते आणि नेमकं त्याच वेळेस अश्विन तिथे येतो आणि अश्विन प्रियाला बोलत असतो. प्रियाला म्हणत असतो की काय चाललंय तर मी तुझं, म्हणजे मला एक कळत नाही आहे की तुझं नक्की लक्ष कुठे आहे,
आपण एक्सपोला आलो आहे ना, मग आता एक्सपो एन्जॉय कर ना. मला काय वाटतं माहिती आहे का, तिथं मेडिकलच्या इन्स्ट्रुमेंटचा एक स्टॉल आहे, तिकडे मी जाऊन येतो आणि तू काय कर माहिती आहे का, इथे बाकीचे स्टॉल तू एक्सप्लोअर कर, असं तो तिला सांगतो आणि तिथून जाऊ लागतो. त्यानंतर इकडे अश्विनने हे सगळं तिला सांगितलेलं असतं आणि तो तिथून गेलेला असतो. त्यासोबतच इकडे अश्विन तिला समजवतही असतो. अश्विनचं म्हणणं असतं की हे बघ तन्वी, मी काय सांगतोय ना ते लक्षात असू दे तुझ्या, असं म्हणत तिच्याशी बोलत असतो. इकडे साक्षी मात्र उभी असते. साक्षीला जाणवलेलं असतं की प्रिया इकडे यायचा प्रयत्न करते आणि प्रिया इकडे येते, त्यानंतरच ह्या सर्व गोष्टी घडत आहेत हे लक्षात आलेलं असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन बोलत असतात आणि फायनली सायलीचं मन अर्जुनने जिंकलेलं असतं आणि सायलीला खुश केलेलं असतं. त्याचबरोबर सायली म्हणत असते की हो, आणि मग प्रिया तिथं उभी असते. प्रियाचं बारीक लक्ष असतं नक्की यांचं काय चाललंय, या दोघांच्या डोक्यात काय सुरू आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार प्रिया करत असते. प्रिया म्हणत असते नक्कीच यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजतंय हे प्रियाच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच प्रिया बोलण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर इकडे प्रिया म्हणत असते की हे दोघं इथं कशाला आलेत, नक्की यांच्या डोक्यात काय आहे, हे कशामुळं असं झालंय, म्हणजे एक्सपोला येण्याचा काही संबंध नाही आहे, यांच्या डोक्यात काही शिजत तर नाही ना, हा विचार प्रियाच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि प्रिया मात्र बोलत असते. इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की चला, आणि मग सायलीला म्हणत असतो की पण हिचं काय करायचं, ही समोरच आहे ना. तेव्हा सायली म्हणत असते मी बघते तिचं काय करायचं ते, माझ्या पद्धतीनं करते तिचं, असं सायली सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सायली अर्जुनला म्हणते अहो चला ना, तिथे ना डायमंड ज्वेलरीचा स्टॉल लागलेला आहे आणि ती जी डायमंड ज्वेलरी आहे ना ती मला घ्यायची आहे. बघा ना तिथं 30% ऑफ आहे घडणावळीवर, म्हणजे आपल्याला ते स्वस्तात पडेल ना, आपण जाऊया ना तिथे. आणि पुन्हा ते सगळं आता प्रियाला ऐकू जाईल अशा आवाजात बोलल्यानंतर मात्र तिच्या डोक्यात वेगळा प्लॅन असतो. प्रियानं ते ऐकलं की मग मात्र सायली जी आहे ती पुढे बोलायला सुरुवात करते, कारण हे सगळं जी करत आहे ते सगळं मुद्दाम करत आहे सायली, कारण प्रियाने आवर्जून तिथं जावं एवढी तिची इच्छा असते आणि म्हणूनच हे सगळं ती बोलत असते. त्यानंतर इकडे आता सायली जी आहे ती प्रियाकडे पाहत असते. प्रिया म्हणते खरंच, आणि सायली पुन्हा म्हणते की राहू द्या हो, शेवटी कसं आहे जातीवाले असतात ना त्यांच्यासाठीच आहे, जातवाले जे आहेत खानदानी देखणे त्यांच्यासाठीच आहे होते, म्हणजे मला असं वाटतं की नाही गरज मी ते घेण्याची, असं सायली सांगते आणि तिथून पुढे जाते. अर्जुन मात्र तिथे असतो आणि प्रिया म्हणत असते की खरंच बरोबर बोलली ती, कसं आहे मी खानदानी देखणी आहे ना, त्याच्यामुळं ते मीच घेऊ शकते आणि सायलीच्या काय ते बजेटमध्ये पण नसणार आहे. चला आता किल्लेदार आणि सुभेदारांचे पैसे उडवायचे कसे याचा विचार तर केलाच पाहिजे, हे सगळं डोक्यात चालू झालेलं असतं आणि प्रिया मात्र आता खरेदीसाठी जात असते. तेव्हा इकडे सायली त्याचबरोबर अर्जुन तिच्याकडे पाहत असतात, म्हणजे सायलीनं प्रियाचा जणू काही कार्यक्रमच केलेला असतो आणि तिला तिकडे पाठवलेलं असतं. त्याचबरोबर सायली आणि अर्जुन आता तिथे निघत असतात. सायली आणि अर्जुन म्हणतात की चला आता पुढची कामगिरी करणं गरजेचं आहे, म्हणून दोघंही निघायला लागलेले असतात. तर प्रिया मात्र इकडे आता डायमंड ज्वेलरी घेण्यासाठी सज्ज झालेली असते. तिला ते खूप आवडत असतं आणि सायलीने बरोबर तिचा पोपट केलेला असतो, कारण आल्यापासून प्रिया ही सायली आणि अर्जुन या दोघांवरती लक्ष ठेवून होती आणि त्यामुळंच हे सगळं झालेलं असतं. त्याचबरोबर प्रियाचं हे जे काही वागणं असतं ते सायलीला चांगलंच माहिती आहे, ती किती आपापलेली आहे पैशांसाठी दागिन्यांसाठी हे सायलीला चांगलंच माहिती आहे, म्हणून तर सायली तसं बोलून तिथून गेलेली असते. आणि अर्जुन तिला घ्यायला तयारही झालेला असतो दागिने असंही दाखवलेलं असतं, पण अचानक ते दोघं जण तिथून गायब होतात. पण प्रिया मात्र वेगळ्याच गोंधळात असते, ती म्हणजे डायमंड ज्वेलरी बघण्यात. त्यामुळं डायमंड ज्वेलरी बघण्यासाठी प्रिया आता तिथून जाते. इकडे सायली अर्जुन दोघंही निघालेले असतात आणि मग खाली तोपर्यंत चैतन्य आलेला असतो, कारण चैतन्य सोबत असणं गरजेचं आहे. जर प्रताप साक्षीनं काही राडा केला तर तिथे महिपत आणि साक्षीने काही राडा केला तर तिथे चैतन्य सोबत असला तर प्रताप आणि कल्पनाला बरं होईल, म्हणून हे दोघं जण तिथून आता निघालेले असतात. प्रिया मात्र आता ते जे आहे डायमंड ज्वेलरी आहे ती पाहण्यासाठी जाते आणि हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रियाचं हे सगळं जे काही नाटक चाललेलं आहे ते मात्र खूपच जबरदस्त असतं. प्रियाला असं वाटत असतं की आपण जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये काहीच होत नाही आहे. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं प्रिया बोलत असते, बघत असते
आणि प्रियाला वाटत आहे की या सगळ्या गोष्टी आपण एन्जॉय केल्या पाहिजेत असं तिचं वागणं चाललेलं असतं. म्हणजे ती जे काय बोललेली असते की माझी आई आजारी आहे किंवा माझ्या बाबतीत असं झालंय तसं झालंय असं काहीही नाही. तिला फक्त हे सगळं मजा करायची असते. तेवढ्या चैतन्य तिथं पोचलेलं असतो. अर्जुन आणि सायली दोघंही चैतन्याकडे येतात आणि चैतन्याशी बोलू लागतात. अर्जुन आणि सायली चैतन्याला म्हणत असतात की हे बघ आता आम्ही निघतोय, पण त्यांच्या घरात जायचं कसं? तेव्हा चैतन्य सांगत असतो की एक बघ त्या घरात आत एंटर केलं की उजव्या साईडला ना एक कुंडी असते आणि त्या कुंडीच्या खाली ना चावी असते, एक्स्ट्रा स्पेअर चावी. तर ती घे आणि दरवाजा उघडून जा तुम्ही आतमध्ये, हे चैतन्याने सांगितलेलं असतं. अर्जुन मात्र आता चैतन्यालाच विचारू लागतो की हे तुला कसं माहिती? तेव्हा त्याच्या लक्षात येतं कारण चैतन्य त्यांच्या घरी राहत होता ना, त्यामुळे त्यांच्या घरातले जे बारकावे आहेत ते चैतन्याला चांगलेच माहिती आहेत. आणि मग अर्जुन आणि सायलीला तो सांगतो की इथली काळजी करू नको. त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की हे बघ इथे काहीही इमर्जन्सी आली तर आम्हाला कॉल कर, आम्ही लगेच येईल, असं अर्जुन आणि सायलीने सांगितलेलं असतं. आणि अर्जुन आणि सायली दोघंही निघत असतात. तेवढ्यातच प्रताप तिथं आलेला असतो आणि प्रताप म्हणत असतो काय झालं रे अर्जुन, तुम्ही इथे आहे का? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आम्ही घरी जातो डॅड, सायलीची तब्येत बिघडलेली आहे ना त्यासाठी. ते ऐकल्यानंतर इकडे प्रताप म्हणत असतो की चालेल, अगं पण आता अश्विन इथं आहे ना, अश्विनकडून काही टॅबलेट घेतल्या तर बरं वाटेल. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही नको, घरी जाऊन आराम केला तर बरं वाटेल, उगीच अश्विनला कशाला टेन्शन येतं, असं दोघंही सांगतात आणि दोघंही आता निघायला लागलेले असतात. तेव्हा इकडे प्रतापलाही तो सांगतो की डॅड काही प्रॉब्लेम वाटला तर मला कॉल करा. आता चैतन्य तर तिथं ऑलरेडी आलेलंच आहे आणि चैतन्य आल्यामुळं इकडे अर्जुन आणि सायलीचं टेन्शन कमी झालेलं असतं. कारण चैतन्य जर इकडे महिपत आणि साक्षीने काही त्रास दिला तर त्या गोष्टी मॅनेज करू शकतो, एवढं अर्जुन आणि सायलीला माहिती आहे. म्हणून तर अर्जुन आणि सायली दोघंही बोलत असतात आणि त्याचबरोबर ते निघालेलेही असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की साक्षीकडे भेटायचं आहे प्रियाला, म्हणून प्रिया साक्षी साक्षी करत साक्षीकडे निघालेली असते. पण साक्षी मात्र तिथून स्वतःला बाजूला करत असते, कारण जर कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम नको असं साक्षीचं म्हणणं असतं. म्हणून साक्षी तिथून बाजूला होत असते. पण इकडे प्रिया मात्र म्हणत असते की अगं काही नाही, ते कुठं सगळे वरती आहेत, थांबूया आपण दोघी एकत्र, असं म्हणत प्रिया जी आहे ती आता साक्षीशी बोलत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे या दोघींचं बोलणं चाललेलं असतं आणि या दोघींना असं वाटत असतं की आपण ज्या गोष्टी करत आहे ना ते जबरदस्तच अशा आहेत. इकडे नागराज जो आहे तो बोलत असतो. नागराजच्या डोक्यात वेगळेच प्लॅन सुरू झालेले असतात. नागराज म्हणत असतो की आत्ता वहिनीचा कॉन्फिडन्स आहे तो पूर्ण गेलेलाच आहे, परंतु मला असं वाटत आहे की अजून काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे त्यातून वहिनी उठणारच नाही, असं सगळं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर तो काय करतो, बाहेर जातो, बाहेरच्या ज्या कुंड्या आहेत त्या कुंड्या घेतो आणि आतमध्ये येतो. त्या कुंड्या आत आणून ठेवल्यानंतर तिथं माती पसरून ठेवतो आणि मग तेवढ्यात रविराज घरी येतो आणि रविराज म्हणतो हे काय ना नागराज, घरात कुंड्या आणले, घरामध्ये माती पसरली आहे, घरात आणून बागकाम कोणी केलंय? तेव्हा नागराज म्हणतो नाही माहिती मला, थांब आमच्या मॅडमनी केलं असेल म्हणून मी तिला विचारतो, असं म्हणत तो सुमनला बोलवायला जातो आणि सुमनला विचारतो. सुमन मात्र म्हणत असते की मी कुठं, मी तर बागेकडे फिरकतही नाही आहे आणि हे असं घरात माती वगैरे आणून, नाही माझ्याकडे वेळच नव्हता, असं सुमन सांगून रिकामी होते. त्यानंतर इकडे अर्जुन आणि सायली महिपतच्या घराच्या जवळ पोचलेले असतात. पण तिथे सिक्युरिटी बसलेली असते, त्यामुळं गेटच्या बाजूने त्यांना आत जाता येत नसतं. मग ते वेगवेगळ्या बाजूने जाऊन पाहू लागतात की आता एंट्री करायला रस्ता कुठून आहे का, हे सगळं दोघांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्जुन आणि सायली आता रस्ता शोधत असतात, आतमध्ये जाण्यासाठी मार्ग मिळणं गरजेचं असतं. मग अर्जुन सायलीला म्हणतो 1 मिनिट. अर्जुनच्या लक्षात येतं आपल्याला ज्या बाजूला जायचं आहे त्याच्या अपोजिट बाजूला जाऊन जर आपण एखादा दगड फेकला तर नक्कीच तो सिक्युरिटी जो आला आहे त्याचं दुर्लक्ष होईल आणि तो त्या बाजूला जाईल, नक्की तिकडे काहीतरी झाले म्हणून. आणि तेवढ्यातच आपल्याला आत घुसायचं आहे, तेवढ्यातच आपल्याला आपल्या संधीचा फायदा करून घ्यायचा आहे, हे ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन आणि सायली दोघंही निघालेले आहेत आणि दोघंही आता त्या गेटच्या तिथून उडी मारून चाललेले आहेत. सायली मात्र अर्जुनकडे पाहत असते. सायलीसाठी थोडं अवघड असतं गेटवरनं उडी मारून जाणं, तरीही अर्जुनच्या मदतीने तीही अगदी काही सेकंदांमध्येच गेटवरून उडी मारते आणि दोघंही आतमध्ये येतात.
आता आतमध्ये आल्यानंतर तर अश्विनने सांगितलेलं असतं की उजव्या साईडला, घराच्या उजव्या साईडला एक चावी आहे आणि त्या चावीचा वापर करून तुम्ही आत जाऊ शकता. अर्जुनला ती चावी मिळते कुंडीच्या खाली. पण अर्जुन म्हणत असतो, जर हे घर उघडं दिसलं तर संशय येईल ना, त्यामुळे आपल्याला वेगळा मार्ग शोधला पाहिजे. आपण चावी उघडून आत नाही जाऊ शकत आहे, कारण ते आले आणि त्यांना जर अचानक दरवाजा उघडा दिसला तर त्यांना असं वाटणार की इथं कोणीतरी येऊन गेले. असं सगळं अर्जुनचं डोकं चालत असतं. तेव्हा सायली म्हणत असते की हो, अगदी बरोबर आहे. मग अर्जुन म्हणत असतो की तुला माहिती आहे का, मागच्या वेळेस एकदा त्यांच्या साखरपुड्याच्या चैतन्याच्या तू या घरामध्ये घुसली होतीस, आणि तेही कसं माहिती आहे ना, मागच्या खिडकीतून. त्यामुळे ती खिडकी जी आहे ना ती ओपन असते. आपण तिकडे जाऊन बघूया. असं सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं त्याचवेळी इकडे नागराज आणि त्याचबरोबर रविराज. मग सुमनला बोलवलं जातं. सुमन म्हणते मी काहीच नाही केलेलं. सुमनचं बोलणं स्पष्ट असतं. मग आता रविराज जो आहे तो प्रतिमाला बोलवतो. प्रतिमा बाहेर येते. प्रतिमा म्हणते काय झालं. तेव्हा तिला रविराज विचारतो बरं वाटतंय का. तेव्हा प्रतिमा सांगते की हो, आंघोळ झाली, पूजा झाली, आता मला बरं वाटतंय, आता मला फ्रेश वाटत आहे, असं प्रतिमाने रविराजला सांगितलेलं असतं. रविराज इकडे प्रतिमाला विचारू लागतात की प्रतिमा, तू आज बागकाम केलंस का, झाडंही लावलेत का, म्हणजे कुंड्या आणि माती घरात आणलेली म्हणून विचारलं. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते नाही हो, मी काहीच नाही केलेलं. तेव्हा इकडे नागराज बोलत असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा नागराज जो आहे तो म्हणत असतो की अगं वहिनी, तू नाही का मगाशी रूममध्ये एरझऱ्या मारत होती, मग तेव्हा आली असशील बाहेर आणि तेव्हाच केलं असेल हे सगळं, तेव्हा तुझ्या पद्धतीनं तू केलं असशील हे, असं म्हणत नागराज बोलत असतो. आणि त्यासोबतच नागराज म्हणत असतो की हे बघ वहिनी, मला तर वाटत आहे की हे सगळं तूच केलेलं आहे आणि तू करत पण होती मगाशी, म्हणजे झाडं लावायचा प्रयत्नही केलेला होतास, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा रविराज इकडे प्रतिमाला शांत करत असतात. रविराज प्रतिमाला म्हणत असतात की हे बघ, मला माहिती आहे की जे काही घडलेलं आहे ते काय आहे, आणि वहिनी तू मगाशी हे केलेलं होतं, तू कितीही नाही म्हणालीस तरी मला माहिती आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी घडत असतात. इकडे रविराज प्रतिमाला जवळ घेतो आणि प्रतिमाला सांगू लागतो की मला माहिती आहे नाही झालेलं तुझ्याकडून असं काही, पण प्रतिमा म्हणत असते नाही हो, मला बरं व्हायचंय, मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये, माझ्याकडून काहीच चुकलेलं नाहीये, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे आता प्रिया आणि साक्षी बोलत असतात. प्रिया आणि साक्षी म्हणत असतात की मला एक कळत नाहीये की हे दोघं जण इथं का आलेले आहेत आणि तो चैतन्य का आलेला आहे. तेव्हा साक्षी म्हणत असते अगं इथे येऊन काय, एकतर त्यांना माहिती मिळेल ती म्हणजे आमचे नवीन प्रोजेक्ट्स कोणते सुरू होणार आहेत त्याबद्दल, त्या व्यतिरिक्त कोणती माहिती मिळणार आहे यांना, म्हणजे मला तरी असं वाटतंय की यांना कोणती माहिती मिळणारच नाही आहे त्या व्यतिरिक्त. मग असं काय घडलेलं आहे म्हणून ते दोघं जण इथं आलेले आहेत, असं सगळं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर इकडे आता प्रिया आणि साक्षी बोलत असतात आणि त्यांच्या दोघांच्याही डोक्यात वेगवेगळे विचार सुरू झालेले असतात. त्यांच्या दोघांच्याही डोक्यात हे सगळं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे साक्षी म्हणत असते की काय माहिती नक्की काय आहे यांच्या डोक्यामध्ये ते कळेल, पण आपण जास्त विचार करायचा नाही, असं त्यांचं बोलणं सुरू चाललेलं असतं. दोघेही जाम खुश असतात, बोलत असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की चैतन्याचं मात्र बारीक लक्ष असतं, कारण चैतन्याला तर माहिती आहे की या दोघी जणी कशा आहेत, काय करू शकतात, हे मात्र चैतन्याला चांगलंच माहिती आहे. आणि मग हा गडकरी जो आहे तो इथे कशाला आलेला आहे, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे तिथे आलेला असतो तो म्हणजे प्रताप तिथे येतो आणि प्रताप प्रियाला आणि साक्षीला एकत्र पाहतो. तेव्हा मात्र प्रतापला धक्का बसतो. प्रताप म्हणत असतो की हे काय चाललंय, या दोघी एकत्र इथं आहेत, म्हणजे तन्वी जी आहे ती खोटं बोलते अजूनही, म्हणजे काय आहे हे सगळं, नक्की का असं वागत आहेत, हा प्रश्न पडलेला असतो. आणि मग प्रताप तिथे येतो आणि म्हणतो तन्वी तू, कारण त्या दोघीही एकमेकींना टाळ्या देऊन हसत खेदळत बोलत असतात आणि हे प्रतापच्या नजरेतून मात्र चुकलेलं नसतं. तेव्हा तो प्रताप आल्याला तिला विचारतो तन्वी तू इथे, आणि तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही,
तसं नाही. तेव्हा प्रताप डायरेक्ट म्हणत असतो की तू अजूनही हिच्या सोबतची मैत्री कंटिन्यू ठेवलेली आहे, बंद नाही केलेली. आता कळलेलं आहे सगळं, असं म्हणत प्रताप बोलत असतो. आणि प्रताप चिडलेला असतो. प्रियाला तो जाब विचारत असतो, नक्की काय चाललंय तुझं? आता प्रियाकडे तोंड उघडून काय बोलणार असते ती? तिच्याकडे उत्तर तर नसतंच, कारण स्वतः प्रतापने तिला पकडलेलं असतं. पण आता जरी प्रतापने पकडलं असलं, प्रताप ओरडणार असला तरीही घरातले बाकीचे प्रतापवर किती विश्वास ठेवणार हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. इकडे सायली आणि अर्जुन आत तर पोचलेले असतात. अर्जुन म्हणतो सुरुवात तर छान झालेली आहे. सायली म्हणत असते आपल्याला काही करून आज हे पुरावे शोधायचेच आहेत आणि आपण शांत राहायचं नाही, असं सायली अर्जुनला सांगत असते. आणि अर्जुन म्हणत असतो की हो, आता काही असलं तरीही आपल्याला हे पुरावे शोधायचेच आहेत. आज पुरावे शोधल्याशिवाय आपण इथून जायचं नाही. अर्जुन पण म्हणत असतो की हो, काही आपलं जे काय आहे त्याबद्दल त्यांच्या दोघांचंही बोलणं सुरू झालेलं असतं आणि दोघंही त्या पद्धतीने बोलत असतात. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहत असतात आणि शोधाशोध सुरू करतात. आणि तेव्हा त्यांच्या हाती पेंडंट लागतं आणि फायनली तो यश शेप पेंडंट त्यांच्या हाती लागलेला आहे. आणि दोघंही तेवढेच खुश झालेले आहेत आणि दोघंही म्हणत आहेत की हो, फायनली हे सगळं घडलेलं असतं ते फक्त आणि फक्त या सगळ्या गोष्टींमुळं. परंतु इकडे काही गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने घडत असतात की ज्याचा विचारही केलेला नसतो. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन जाम खुश होतो. आणि मग सायली म्हणत असते की आपल्याला जे हवं होतं ते मिळालेलं आहे. त्यावरती इकडे अर्जुन आणि सायली या दोघांचंही हे बोलणं चालू आहे. आता आणखी काही मिळतंय का हे बघणं त्यांचं सुरू आहे. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आता शेवटचे 30 दिवस, या 30 दिवसामध्ये 2 वर्ष रखडलेल्या या केसचा निकाल लागणार आहे. आणि फायनली जी साक्षी आहे तिला शिक्षा होणार आहे आणि मधुभाऊंची निर्दोष मुक्तता होणार आहे, असं अर्जुन सांगत असतो. आणि दोघंही एकमेकांना मिठी मारतात. ठरलं तर मग म्हणत आता फायनली त्यांचं मिशन आता सक्सेस झालेलं असतं आणि त्यांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागलेला असतो. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.